वेलकम बॅक टू माय चॅनल. तर या व्हिडिओमध्ये मी इतकी एक्साइटेड आहे बिकॉज एक वॉच जे मला माझ्या कॉलेज डेज पासून हवं होतं ते मी फायनली बाय केलेलं आहे अँड कांट वेट टू शो यू गाईज. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी रिसेंट शॉपिंग दाखवणार आहे, जी मी थोडीशी असं लक्झरी साईडला घेतली आहे. नॉट लक्झरी बट थोडंसं माझ्यासाठी तरी. सो स्टे ट्यून्ड अँड लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. ओके, सो आज मी थोडंसं ब्राऊन घातलं म्हणून ब्राऊन मेकअप करायला मी ट्राय केला आईसचा, बट माझ्यावरती काजळ एवढं सूट नाही करत, सो इग्नोर. आणि केस पण थोडे विचित्र आहेत बिकॉज आत्ता जस्ट मी हेअर वॉश केला आहे. एनिवेज, तर सर्वात पहिले जे इम्पॉर्टंट गोष्ट जी माझी फेवरेट आहे वॉच, ते मी नंतर दाखवेन. जास्त नाही आहेत, 2च घेतले आहेत. बट त्याच्या आधी मी तुम्हाला हा टॉप शेअर करणार आहे. हा मी आत्ताच बाय केला कालच, आय मीन त्या वॉचसोबत. सो हा मी H&M मधनं बाय केला टू वेअर इन ऑफिस फॉर्मल्ससाठी, म्हणजे ब्लॅक ट्राउझरवरती चांगला वाटेल. अँड मला ना असं ए लाईन टाईप जे असे असतात ना ते खूप आवडतात. आणि मग असं खाली ट्राउझर घातली ना की ते असं मस्त असं कर्व फिलिंग देते. सो मला असे टॉप्स आवडतात. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. हा H&M मधून आहे. दिस इज फॉर 999, 1000 रुपीज. हा लक्झरी साईडला येत नाही. 1000 रुपीज फॉर अ टॉप इज नॉट लक्झरी बट इट्स एक्सपेन्सिव्ह. माझ्यासाठी वेनेवर आय बाय ऑन MRP इट इज ऑलवेज अ लक्झरी. सो नेक्स्ट आहे झारा मधली ट्राउझर. सो हे ऍक्च्युअल ह्याची MRP आहे 3550 रुपीज, बट ही मला 70% डिस्काउंटवरती मिळाली, विच इज समथिंग अराउंड 1300 असं काहीतरी. सो ह्याला मला व्हाईट ट्राउझर भरपूर टाईमपासून हवी होती. सो मी चेक्सवाले शर्ट्स वगैरे ह्याच्यासोबत स्टाईल करेन. तर ही मला माझ्या फिटिंगची मिळाली. आणि ह्याच्यासोबत मला हे आवडलं की बेल्ट अटॅच होता, म्हणजे हा बेल्ट मी नंतर पण यूज करू शकते. अँड आता रिसेंटली ब्राऊन बेल्ट इज सो इन ट्रेंड. सो आय थॉट की ट्राउझर्स असे पण एक्सपेन्सिव्ह मिळतात आणि प्रॉपर फिटचे ट्राउझर्स जर घ्यायचे असेल ना तर प्रॉपर ते ब्रँडेडच घेतलेलं मला बरं वाटतं बिकॉज फिटिंग एकदम प्रॉपर असते. सो हे माझ्याकडे घातलेला फोटो नाहीये बट त्या मॉडेलचा फोटो मी इथे पॉपअप करेन. खालून थोडंसं क्रॉप्ड ट्राउझर आहे बट मला क्रॉप तेवढी होत नाही बिकॉज झाराचे तुम्हाला माहिती आहे जीन्स वगैरे किती असे मोठे म्हणजे बोलतात ना मॉडेल्स वगैरेंना असतात, त्यांच्या हाईटचे असतात आय मीन. सो मला ही बरोबर आली. आता वळूया मेन गोष्टीकडे, जे आहे वॉचेस. तर मी हे 2 वॉच घेतले आहे, फॉसिल अँड जस्ट कवाली. सो पहिले मी फॉसिल सोबत सांगेन बिकॉज जस्ट कवालीला थोडा मला टाइम लागेल. सर्वात पहिले आपण वॉचचं रिव्ह्यू करूया. तर हे मला भरपूर टाइम पासून हवं होतं रिंग वॉच. मी ना असे बघायची, म्हणजे आपण स्टोअरमध्ये जायची फॉसिलच्या, आणि मला हवं होतं बट मला ना असं 8000 द्यायला खूप जीवावर येत होतं. आय वॉज वेटिंग की कधी हे डिस्काउंटवरती येईल हे ते. आणि त्याच्यानंतर आता रिसेंटली उर्वशी रावतेलाचं पण रिंग वॉच, त्याच्यानंतर त्या माझ्या फीडमध्ये अजून रिंग वॉचेस यायला लागले. सो आय वॉज लाईक की चला बघूया, ट्राय करूया आणि घेऊन. बिकॉज ॲमेझॉनवरती मला हे वॉच मिळालं 7995 रुपीज. हे रोज गोल्ड आहे म्हणून गोल्डवाला थोडं 6000ला मिळेल. आणि मला डायमंड्सवाले वगैरे पण मिळतात ह्याच्यामध्ये. तर डायमंड्स मला नको हवे होते बिकॉज मला डेली आउटफिटसाठी हवे होते. ठीक आहे, सो मी हे बाय केलं रोज गोल्ड बिकॉज माझ्या स्किन टोनवरती गोल्डपेक्षा रोज गोल्ड जास्त कॉम्प्लिमेंट करतं असं मला वाटतं. सो येस, हे असं टायनी क्यूट वॉच आहे. तर ह्याला मी तुम्हाला वेअर करून दाखवते. आणि ह्याची ना मला असं आधी वाटलेलं की हे इलास्टिक मला लूज होईल, माझे बोट लहान आहेत वगैरे, तर असं काही इश्यू नाही झाला. एकदम प्रॉपर आणि किती स्टायलिश दिसतं, म्हणून मला हे आवडलं. मला हे माझ्या बर्थडेलाच ॲक्च्युली घ्यायचं होतं बट मी बोलत होते ना असं मन नव्हतं करत माझं 8000 या रिंग वॉचसाठी टाकायला. बट देन आय रिअलाइज की ओके ठीक आहे, आपण अर्न करतोय थोडंसं असं आउट ऑफ बजेट एखाद्या वेळेला गेलेलं, इट इज ओके. सो मग मी हे घेतलं काही न विचार करता ॲमेझॉनवरनं, ते पण 1 डे डिलिव्हरी 100 रुपीज एक्स्ट्रा देऊन. एवढी मी, कारण की माझं माइंड लगेच बदललं असतं की अरे नको नको नको. आणि मी हे वॉच घेतलं या हिशोबाने की 10 days रिटर्नेबल पॉलिसी आहे. तर माझं मन बनवेन मी, आणि जर नाहीच मला वाटलं तर मी रिटर्न करेल. माझ्या मम्मीला तर नाही आवडलं, ती बोलते की खूप मोठं वाटतंय. बट आउटफिट्सवरती असं जर घातलं तर हे मला पर्सनली खूप असं स्टायलिश वाटलं. आणि ह्याच्यासोबत माझ्याकडे ना हे असं ब्रेसलेट आहे बिकॉज मला असं मध्ये मध्ये वाटत होतं की हात बुंडा वाटतो. सो मी विचार केला की हे घालेन. सो मला हे आवडलं. इन पर्सन हे जास्त चांगलं दिसतं कम्पेअर्ड टू व्हिडिओ, बिकॉज व्हिडिओमध्ये थोडं मोठं वाटत असेल, आय डोंट नो. बट
ॲक्च्युअलमध्ये हे खूप स्टायलिश दिसतं आणि जर तुम्ही नेल्स वगैरे करत असाल तर तुमच्या हातावरती हे अजून सूट करेल. आणि आता बोलूया आपण जस्ट कवाली. सो जस्ट कवाली हे एक असं वॉच आहे, मला घाम का आलाय, डोंट नो. सो जस्ट कवाली एक असा ब्रँड आहे जो मी कॉलेज डेज पासून माझा डोळा होता या ब्रँडवरती, बिकॉज मी 1-2 असे ॲक्ट्रेसेसना बघितलेलं आणि ते खूप युनिक वाटलं मला. बट ना आधी जेव्हा अजिओवरती लक्स स्टोअर इंट्रोड्यूस झालेला तिकडे हा ब्रँड आलेला, बट कुठेच ना रिटर्नेबल पॉलिसी नव्हती, सगळीकडे एक्सचेंज पॉलिसी होती आणि रिप्लेस. आणि ह्याची वॉचेसची स्टार्टिंगच समथिंग 18,000 पासून होते. सो मला असं होतं की जोपर्यंत मी घालून नाही बघत आहे, बिकॉज दिस इज समथिंग. आधी मी तुम्हाला वॉच दाखवते. हा असायचं कवर आहे आणि हे असं वॉच असं ब्रेसलेट काइंड ऑफ अ वॉच आहे. ह्याच्यामध्ये ना 1 सिंगल स्ट्रॅप मिळतं आणि डबल स्ट्रॅप पण मिळतं. तर मला डेली वेअर करायचं होतं म्हणून मी सिंगल स्ट्रॅप घेतलं. ह्याच्यामध्ये डायमंड्स वगैरेचं पण डायल्स येतात, बट मला सिम्पल हवे होते आणि मी हे मल्टी ह्याच्या कलरमध्ये घेतलं, गोल्ड अँड सिल्वर, बिकॉज मला एकदम गोल्ड वॉचेस आहेत माझ्याकडे, सिल्वर पण आहे. सो हे दोघांवरती सूट करेल, सिल्वर अँड गोल्डन. तर हे लकीली त्या दिवशी विवियानामध्ये मी गेलेली आणि विवियानामध्ये जस्ट कवाली आलेलं आणि तिकडे सगळे ह्याचे प्रोडक्ट्स होते, सगळे व्हरायटी होती. तर मी वेअर करून बघितली आणि हे माझ्या हातावरती एकदम प्रॉपर सूट झालं. मी एकदा टायटनमध्ये पण गेलेली, ह्याचं ड्यूप होतं तिकडे, बट ते ना खूप विचित्र फिट होत होतं हातावरती आणि असं वाटत होतं की थोडं डेज नंतर हे लूज पडेल किंवा ह्याचा शेप बिघडेल. बट ह्याच्यासोबत काय नाही, हे किती परफेक्ट फिट होतंय माझ्या हातावरती. जरा पण टाईट नाही, जरा पण लूज नाही. सो हे मला खूप आवडलं. हे खूप टाईमपासून मला वॉच हवं होतं आणि ह्याच्यामध्ये ना हे डाईल, मला अजून छोटं डाईल असतं तरी चाललं असतं, बट ठीक आहे, हे इन पर्सन असं बघायला खूप चांगलं वाटतंय. तर येस, हे होतं, हे मला मिळालं. ओके, सो प्राईस ह्याची ॲक्च्युअल प्राईस आहे समथिंग 18,900, क्लोज टू 19,000, बट हे 25% डिस्काउंटवरती होतं. सो मला मिळालं 15,500 समथिंगला. आणि हे ॲमेझॉनवरती आता आहे आणि मी रिसेंटली चेक केलं तर ॲमेझॉनवरती पण 10 डेज रिटर्नेबल पॉलिसी आहे. बट मला हे घालून बघायचं होतं आणि एवढे पैसे ॲमेझॉनमध्ये टाका मग परत ते रिटर्नसाठी झंझट करा, म्हणून मी कधी घेतलं नाही. बट आय एम हॅपी की आता ते विवियाना मॉलमध्ये ठाण्याला जे आहे तिकडे हे अवेलेबल होतं आणि डिस्काउंटवरती होते. सो मी लगेच ग्रॅब केलं. तर एकाच दिवशी मी एवढं या दोघांना बाय केलेलं आहे. बट आय एम हॅपी. मी थोडं ना हे बाय केल्यानंतर हा विचार करत होते की हे रिटर्न करून टाकू, बट देन मला असं झालं की मी हे आता घेतलं तर ठेवून टाकते, परत मी हे घेणार नाही. माझं माइंड खूप असं फ्लक्च्युएट होत राहतं अशा गोष्टींमध्ये, म्हणजे वर्थ आहे की नाही. आफ्टर ऑल मिडल क्लास लोक असं विचार करतात की पैसे टाकायच्या आधी 1000 वेळा की टाकू की नको, वर्थ आहे की नाही. सो हा परत माझं मन बदललं असतं म्हणून विचारलं सोड यार, घेऊन टाकते. मग मी घेतलं. या टाइमला मी बर्थडेला पण स्वतःला असं काही घेतलं नव्हतं. सो this is my favorite and yeah, that's all for this video. मी विचार केला तुम्हाला पण हे शेअर करेन, बिकॉज आय डोंट नो, खूप मुलींना क्रेज आहे या वॉचचं आणि तुम्हाला पण आहे की नाही, बट मला खूप होतं. मला कॉलेज टाइम्सपासून होतं. माझी एक फ्रेंड आहे जन्मदा म्हणून, तिला पण भरपूर टाइमपासून हे आम्ही बोलायचो एकदा की अरे हे घ्यायचंय, हे घ्यायचंय. सो मला असं वाटतं की मुलींना हे वॉच खूप आवडतं म्हणून मी विचार केला तुम्हाला पण शेअर करते, तुम्हाला पण दाखवते. सो व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं काही नव्हतं, बट तुम्हाला कळेल हे ॲक्च्युअलमध्ये कसं दिसतंय आणि ह्याची क्वालिटी वगैरे खूप छान आहे दोघांची, वॉचची पण आणि या वॉचची पण. सो येस, अजून बडबड नाही करणार. आय एम एक्सायटेड. मी हे कधी ऑफिसला घालून जाते आणि हा टॉप सोबत. सो बिकॉज हे किती मॅच करतं या टॉपच्या वाईबला. तर या, दॅट वॉज ऑल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड अजून एक गोष्ट, मला खूप कॉमेंट्स येत आहेत की दीदी प्लीज फुटवेअरवरती व्हिडिओ बनव, फुटवेअरवरती. तर लेट मी ॲड्रेस, मी अशी मुलगी आहे ना जिला फुटवेअरवरती जरा पण इंटरेस्ट नाही आहे. मी लिटरली एक चप्पल घेते, त्याला मी
तुटेपर्यंत वापरते आणि मग दुसरी. सो माझ्याकडे काही नाहीये. लग्नामध्ये जी मी ट्रेडिशनल चप्पल घेतलेली ती मी कुर्तीजवरती वगैरे वापरते, नाही तर माझ्याकडे जे क्रॉक्सचे सँडल्स आहेत जे ते मी सगळ्यांवरती वापरते. सो माझ्याकडे फुटवेअर कलेक्शन असं काही नाहीये. जे मी शूज, आय एम नॉट अ शूज पर्सन. तर माझे जेवढे पण शूज आहेत पुमाचे वगैरे मी आधी घेतलेले ते माझ्या अजून मम्मीच्या घरी आहेत. मी ते आणलेले बिकॉज आय डोंट लव्ह शूज. मी हिल्स घालणं जास्त प्रिफर करते. सो येस, अजून बडबड नाही करणार. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू इन अनदर व्हिडिओ.